नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, पोलीस भरती वयवाढा संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहे. पोलीस भरतीमध्ये वयवाढ का दिली पाहिजे किंवा अनेक विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे, सरकारने वयवाढ का द्यावी, म्हणजे का सरकार या भरतीसाठी वयवाढ देईल, नक्की वयवाढ कोणासाठी हवे किंवा किती वर्षांची हवे याबद्दल आपण चर्चा करणार आहे. वयवाढ करणं ही मागणी नवीन आहे का? तर मित्रांनो, नवीन मागणी नाही, ही खूप जुनी मागणी आहे. वयवाढी संदर्भामध्ये अनेक काही मतं याच्यामध्ये यायला लागली, त्याच्या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. आणि 4 तारखेला जो काही मोर्चा निघणार आहे त्या संदर्भात सुद्धा आझाद मैदानावरती जो मोर्चा निघणार आहे मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा आपण चर्चा करणार आहे. बघा, पूर्ण डिटेलमध्ये आपण समजून घेऊयात, म्हणजे तुमच्या मनामध्ये वयवाढी संदर्भात प्रश्नचिन्ह राहणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला जर नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस हे आपलं जे युट्यूब चॅनल आहे हे नक्की सबस्क्राईब करा. बघा, सरकारने वयवाढ का द्यावी? आता अनेक विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर, काही पोलीस ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर किंवा अगदी खासगीमध्ये राजकीय व्यक्तींशी बोलल्यानंतर मग त्यांचा एक प्रश्न असतो की सर, 2021 ला जी भरती झाली ती कोरोनाच्या नावावरती वयवाढ आपण दिली, म्हणजे कोरोनामध्ये जे काही मुलांचं नुकसान झालं त्याची वयवाढ आपण 2021च्या भरतीमध्ये दिलेली आहे. म्हणजे 21 ची भरती 23 ला झाली, त्याच्यामध्ये तर वयवाढ आपण दिलेलं आहे. मग आता नवीन वयवाढ कशासाठी? तर मित्रांनो, लक्षात घ्या, पोलीस भरती नक्की कधीची आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग तुमच्या मनातला जो मुद्दा आहे की नाही वयवाढ का द्यावी लागेल हे तुम्हाला समजून घेता येईल. बघा, याच्यामध्ये त्या लोकांचं जे म्हणणं आहे ना की वयवाढ कशासाठी, की कोरोनासाठी मुलं वयवाढ मागतच नाहीयेत, कोरोनामुळे आमचं वय वाया गेलं वगैरे, तो विषय संपला, ठीक आहे. तिथे 2021 ची जी भरती होती 23 ला जी झाली, मे महिन्यात ती भरती पार पडली 2023च्या गेल्या वर्षी, तर त्याच्यामध्ये वयवाढ दिली ती कोरोनामुळे दिली, ती मान्य आहे, ठीक आहे. पण आता तुम्ही जर नीट मुद्दा समजून घेतलात ना, तर पोलीस भरती नक्की कधीची आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 2022 आणि 2023 या 2 वर्षांच्या रिक्त पदांची ही भरती सुरू आहे, बरोबर आहे. आता जर सरकारने भरती 2022 आणि 23 ची काढलेली असेल तर मग 2024चं वय का लागू करताय? आणि सरकारने सुद्धा, याच्यात सरकार चुकीचं नाहीये, सरकारने सुद्धा एक गोष्ट केलेली आहे. आपली मागणी विद्यार्थ्यांची काय असणार आहे, मुलांची नक्की मागणी काय ती सुद्धा समजून घेऊयात आपण. सरकारचं जे म्हणणं होतं ना ते सुद्धा लक्षात घेऊयात. 2022-23 ची ही भरती आहे. सरकारने 3 मार्चचा एक GR काढलेला होता. त्या GR मध्ये असं म्हटलेलं होतं की 31 डिसेंबर 2023 पर्यंतची, तोपर्यंतचे जे वय संपतायत, म्हणजे 31 तारखेपर्यंत लास्ट डेट होती ती संपतायत, तिथपर्यंतच्या येणाऱ्या सगळ्या भरत्या सरळ सेवेच्या कुठलाही विद्यार्थी देऊ शकतो, असा सरकारचा GR होता 3 मार्चचा. ओके, आपला मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये मुद्दा एवढाच आहे की फक्त 3 महिने याच्यामध्ये मुदतवाढ द्या. जे 31 मार्च पर्यंत तुम्ही म्हणत होतात ना, 31 डिसेंबर पर्यंत, ते आता फक्त 31 मार्च करा. 3 महिन्यांचीच फक्त मुदतवाढ द्या याच्यामध्ये, म्हणजे त्या GR ला 3 महिन्यांची मुदतवाढ द्या, एवढीच मुलांची मागणी आहे, नवीन मागणी नाही. लक्षात घ्या, मागणी जुनीच आहे, जी ऑलरेडी सरकारने ऐकलेलं होतं. सरकारने 3 मार्चला एक GR काढलेला होता की 31 डिसेंबर 2023 पर्यंतचे ज्यांचे वय संपतात इथं या तारखेपर्यंत, त्याच्या आधीच्या जे कुठल्या भरत्या असतील सरळ सेवेच्या, त्या सर्व भरत्यांमध्ये ते विद्यार्थी पात्र ठरतील, असा शासनाचा GR आहे 3 मार्चचा. ओके, तर त्या GR मध्ये आपण असं म्हणतोय की ती 31 डिसेंबरची जी तारीख होती ना पोलीस भरती, आपण 31 डिसेंबर 2023 च्या आधी काढली का? तर नाही काढली, बरोबर आहे. हा सरकारचा प्रॉब्लेम आहे. सरकारने ती भरती 5, म्हणजे थोडक्यात आता फॉर्म भरण्याची आपली प्रक्रिया ही 5 मार्च ते 31 मार्च पर्यंत चालणार आहे. त्याच्यामुळे ही तारीख 31 मार्च पर्यंत वाढवण्यात यावी, एवढीच फक्त रास्त आणि योग्य मागणी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं कुठं आडमोठेपणा नाहीये की आम्हाला तुम्ही जास्त वयापर्यंत घ्या वगैरे. भरती तुमची जुनी आहे, त्याच्यामुळे शासनाने जो काय आधी निर्णय घेतला त्याच निर्णयाची अंमलबजावणी हवी आहे. फक्त ते 3 महिन्यांची मुदतवाढ पाहिजे, हीच मागणी आहे. त्याला कारण सुद्धा आहे, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्या तारखेपर्यंत वय मोजलं जातं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता जर तुम्ही बघा, आपण म्हणतो ना की आता एखादा समजा ओबीसी कॅन्डिडेट आहे, तो ओबीसी कॅन्डिडेटला लिगली आपण 33 वर्षापर्यंत पोलीस भरती तो विद्यार्थी मित्र करू शकतो, बरोबर. आता त्याचं हे 33 वर्ष पूर्ण होणं हे कधीपर्यंत काउंट केलं जातं? आताच्याच भरतीचा विचार केला तर 5 मार्चची ही जाहिरात येणार आहे, ती 31 मार्च पर्यंत फॉर्म भरणं आहे. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्या विद्यार्थ्याचं वय 33 वर्षापर्यंत असावं, 33 कंप्लीट होऊन गेलं नाही पाहिजे पुढे. 31 मार्च जरी असेल त्याची बर्थ डेट, 31 मार्चला त्याला जर 33 वर्ष कंप्लीट होत आहेत तरी सुद्धा तो विद्यार्थी पात्र ठरतो, कारण तो 33 वर्षाचा आहे. त्याच्या पुढे गेला तर मात्र त्याला या भरतीमध्ये येता येत नाही, ही आत्ताची सिच्युएशन आहे, बरोबर.
आपला म्हणणं काय याच्यामध्ये की जो तुम्ही 3 मार्चला गेल्या वर्षी GR काढलेला होता त्या GR मध्ये असं म्हटलेलं होतं की 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या शासनामध्ये ज्या काही सरळ सेवेच्या भरत्या येतील त्याच्यासाठी सगळे विद्यार्थी 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या याच्यामध्ये पात्र असतील. फक्त ही जी 31 डिसेंबरची तारीख आहे ना यालाच फक्त 3 महिन्यांची मुदत वाढ द्या, 31 मार्च करा, म्हणजे बाकीचे सगळे विद्यार्थी याच्यामध्ये बसतात. हीच फक्त रास्त मागणी आहे, कारण भरती जुनी आहे, कारण भरती 2022-23 आहे आणि या GR ला अनुसरून आपली ही मागणी असणार आहे, वेगळं कुठलं मागत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपला मुकुल किनकर म्हणून आपला विद्यार्थी मित्र आहे, त्यांनी याचं आयोजन चांगल्या पद्धतीने केलंय. 4 मार्चच्या या आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा, सपोर्ट करा. घरी बसून तुम्हाला कोणीही वयवाढ देणार नाही हे लक्षात घ्या. आम्ही येतोय, तुम्ही सुद्धा नक्की या. ठीक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. लाईक नक्कीच करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.